मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये असलेल्या आणि हजारो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भूमकाबाबा देवस्थानाचा पेच अखेर सुटला आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या सकारात्मक बैठकीनंतर हे देवस्थान एप्रिल ते जून या कालावधीत भाविकांसाठी खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सीमाडोह येथील भूमकाबाबा मंदिर हे अमरावती, बैतूल आणि खंडवा मध्य प्रदेश परिसरातील भाविकांचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. हे मंदिर व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाने येथे पूजा आणि महाप्रसादावर बंदी घातली होती. केवळ आठवड्यातून एक दिवस दर्शनाची मुभा देण्यात आली होती. या निर्णयामुळे स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोष होता. आपल्या परंपरेचे जतन करण्यासाठी 7 एप्रिल रोजी धारणी परतवाडा महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. आदिवासी बांधवांच्या या मागणीची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी 2 एप्रिल रोजी हा मुद्दा संसदेत देखील उपस्थित केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता त्यांनी अमरावती येथे मुख्य वन संरक्षक आदर्श रेड्डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार भाविकांच्या भावना आणि वन विभागाची सुरक्षा या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी एप्रिल ते जून या चैत्र उत्सवाच्या काळात देवस्थान भाविकांसाठी खुले राहील. शनिवार वगळता इतर दिवशीही भाविकांना दर्शनाची संधी मिळेल. व्याघ्र क्षेत्रात वाघांचा संचार असल्याने कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन, वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ समिती यांच्या सहकार्याने सुरक्षेचे नियम पाळले जातील असा तोडगा काढण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गेलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर, पंकज मोरे, राहुल येवले, गोलू मुंडे आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांनी नियोजित आंदोलन मागे घेतले असून प्रशासनाचे आभार मानले आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.